तर नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम आणि मी ऋतुजा. तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आज आहे नवीन ब्लॉग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग्स. आज आम्ही घेऊन येत आहोत नवीन ब्लॉग आणि इकडे तयारी चालू आहे. झाली का तयारी? चालू आहे. आज संडे आहे तर बघू आज कुठेतरी राईड. ओके, आज आहे आमचा राईडचा ब्लॉग आणि राईडचा प्लॅन आहे तो तुम्हाला कळेलच नंतर आम्ही कुठे राईड करतोय ते. तर आता मी तयारी करतो तो बंद होतो. आणि हा इथे आमचा शर्विल कधीपासून तयार होऊन बसलाय. शर्विल, झाली तयारी बाबू? तयारी झाली तुझी? छोटा रायडर तयार होता, छोटा रायडर. तर आम्ही कुठे जातोय, काय करणार आहे, काय काय मजा मस्ती करणार आहे कळेलच तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि आमचे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर आमच्या ब्लॉगला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आपण आपल्या निघालोय सोसायटीतून आणि आता आपण कुठे चाललोय? नवापूर बीच. तर आता आपण चाललोय नवापूर बीचला. आता आपण सोसायटीतून निघा, नंतर बोळींज नाक्यावर पोहोचूया. बोळींज नाक्यावर ना तुम्हाला पुढे देणार सगळा सिनेमॅटिक शूट आणि कसं जायचं तेही सांगू. आणि नवापूर बीच आणि अर्नाळा बीच दोघांची एन्जॉय तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. मित्रांनो, आता आपण चाललोय नवापूर बीचला. आता आपण आलो आहे युवा कॉलेजच्या रोडवरती आहे. आपण पहिल्यांदा मोटो ब्लॉगिंग करतोय. सेटअप आपला थोडा वेगळा आहे, तो तुम्हाला मी दाखवेन नंतरला. तर आपल्याला इथून आता लागणार आहे जेमतेम 30 मिनटं लागणार ना आपल्याला. इथून आपल्याला 30 मिनटाचा रोड आहे. आता आपण विरार वेस्टला राहतो म्हणून नवापूर बीच आणि अर्नाळा बीच आपल्याला जवळ आहे. पण आता पहिल्यांदा आपण एक्सप्लोअर करणार आहे तो नवापूर बीच रोड. आता आपण पोहोचलो आहे बोळींज नाक्याला. आता बोळींज नाक्यावरनं आपण पुढे जाणार आहोत नवापूर बीचला. आता इथून दाखवतो आहे मॅपमध्ये 14 मिनिट्स. तर 14 मिनिट्सचा प्रवास आणि त्या सिनेमॅटिक शॉटसाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आता नवापूर बीचला. कसं वाटतं तुला? मस्त 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 मस्त, कारण की ऑसम फिलिंग आहे. आणि या बीचला आलात तर कनेक्टेड अर्नाळा बीच पण आहे आणि खूप मोठा समुद्र आहे. आणि इथे आल्यावर खूपच भारी वाटतं. हवेचा फील येतोय काय तुम्हाला? हवेचा फील येतोय. गाडी पार्क केली आपली पाठीमागेच बघा. शर्विल, कसं वाटतंय? कुठे आलो आपण? कुठे आला? कुठे आलो? कुठे आलास? कुठे आला? कुठे आला? झोपलेला ना तू? झोपलेला. पूर्ण रायडिंगमध्ये हा झोपलाय. आपल्याला इथे यायला 20 मिनटं लागलेत आणि तुम्हाला आता एक्सप्लोर करतो नवापूर बीच. आणि वेळा लागूनच अर्नाळा बीच आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आता गाडी आपण इथेच पार्क करणार आणि पुढची एन्जॉय तुम्हाला कुठे मम्मा? कुठे आहे? फील बघा मित्रांनो, काही बीच आहे ना. आणि हा पूर्ण इथे टच होतो एंडिंगला तो अर्नाळा बीच आहे. आणि तुम्ही नजारा बघा नवापूर बीचचा. तुम्हाला पूर्ण नारळाची झाडं भेटेल इथून सडे एकदम. आणि आजूबाजूला तुम्हाला हॉटेल्सही आहे तिथे खायला. तर तिथे फॅमिलीज येतात, बसतात, एन्जॉय करतात. आणि आता आम्ही पण बसणार आहे आणि थोडं एन्जॉय करणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा सीन जरा एन्जॉय करा. आम्ही नवापूर बीचला यायचं हेच कारण आहे, कारण की अर्नाळ्याला खूप गर्दी असते. तिकडे जर तुम्ही गेलात तर खूप क्राऊड असतो. आणि जर नवापूरला आलात तर इथे खूप कमी क्राऊड असतो. आणि इथे छानपैकी तुम्ही सनसेट पण एन्जॉय करू शकता, सनराईज पण एन्जॉय करू शकता आणि फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड पण करू शकता. आता आपली सुरू झाली आहे बीच कॅम्पेन.
समोर आहे बीच आणि तुम्हाला आता दाखवतो छोटासा आमचा इथे आता आपला छोटासा कॅम्प आहे आणि समोर आहे समुद्र. तर आता निवांत बसूया, थोडी गाणी ऐकूया आणि फुल एन्जॉय करूया. याला खेळू दे, याला खेळू दे, सोड त्याला, तू बस. तर थोडा आता एन्जॉय करूया आणि नंतर तुम्हाला येतो छानपैकी बीचचे सिनेमॅटिक शॉट्स. चला चला चला. आम्ही आणलाय छोटासा स्पीकर, त्याच्यावर गाणी ऐकूया आणि थोडं सायलेंट हो. हा बघा, खेळायचं सोडून टाकून. हा माईक माईक नाही पाहिजे. बघा काही दृश्य आहे मित्रांनो. आम्ही आलाय थोडा असं इव्हिनिंगच्या टाईमला, म्हणजे थोडं असं ऊन पण नव्हतं आणि खूप शांत वाटतंय. आणि आता इथे सगळी फॅमिलीज आले आहेत आणि इकडे सगळे खेळत आहेत, बघू शकता. कारण की हे बीच खूपच सुंदर आहे आणि खूप शांत आहे. फॅमिलीसाठी तर खूपच छान आहे, त्यासाठीच आम्ही इथे आलो आहे. आणि तिथे जर बघत असेल तर इथे फोटोशूट चाललं आहे, कपल फोटोशूट. हे खूपच छान. इथे हा मस्तपैकी लायन झोन म्हणून रेस्टॉरंट आहे आणि इथे पण खूप छान भेटतं जेवण वगैरे. आम्ही एक लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथेच बसलेलो आणि हा संध्याकाळी ओपन होतो, तर खूपच भारी आहे. आपण इथून एंट्रन्स आहे आणि इथून सगळे गाड्या लावून फुल एन्जॉय करतात ह्या साईडला. आणि आपली फॅमिली पण तिथे बसली आहे समोर बघा, फुल एन्जॉय करतात बीचच्या बाजूलाच बसून. काय बोल. तर आता आम्ही लावले इथे सॉंग्स आणि एन्जॉय करतोय, फुल बीच मूड आहे. आणि अलिबागला आल्यासारखा प्लॅन वाटतोय की नाही तुला? मी अलिबागला गेलीच नाही. आता फील वाटतोय की नाही? पण पाठी बघा एकदम मस्त नारळाची झाडं आहेत आणि फुल बीच एन्जॉय. समोर आता थोड्या वेळाने सनसेट पण होणार आहे, पण आम्ही थांबू की नाही ते माहीत नाही, कारण की अंधार व्हायच्या आधी आम्हाला जायचं आहे. पण तोपर्यंत फुल एन्जॉय करणार आणि फील घेणार आहे. तुला काय वाटतंय? कसं वाटतंय शर्विल? तिचं काय स्वतः चालू असतं. तोपर्यंत एन्जॉय करा पूर्ण आमचा ब्लॉग. कसं वाटतंय मित्रांनो ब्लॉग एन्जॉय करताय ना? आता बघा सी व्ह्यू आणि हा आहे आमच्या डोळ्यांनी जो तुम्हाला प्रत्यक्षदर्शी देईल की तुम्ही आमच्यासोबत बीचवरती आहात आणि बीच एन्जॉय करताय. तर आता हा बघा व्ह्यू पूर्ण. कसं वाटतं मित्रांनो बीच व्ह्यू? खूप भारी वाटतंय. वाटतं तुला आता इथे? मस्त वाटतंय. आल्यापासून कसं वाटलं? एकदम खूप छान आहे. जर तुम्ही छोटी फॅमिली असाल, मोठी फॅमिली असाल तर नवापूर बीचलाच या. अर्नाळ्याला जाऊ नका, कारण की अर्नाळ्याला खूप रेस्टॉरंट आहेत आणि खूप तिथे म्हणजे फेमस असल्यामुळे तिथे जास्त गर्दी असते आणि तुम्हाला असं बसता येणार नाही. चटई टाकून चादर टाकून तुम्हाला जे फॅमिली एन्जॉय करायचं आहे ते पूर्ण तुम्ही नवापूर बीचला करू शकता. आरामात तुम्ही सनसेट बघत एन्जॉय
एन्जॉय करा. छान वाटतंय, आम्हाला पण छान वाटतंय. आता आम्ही सॉंग्स लावले प्ले करतोय. हा फक्त रेते वाळूमध्ये जात नाही कारण की त्याचा पाय अडकतोय म्हणून, आणि तो पण आमच्यासोबत बसलाय तर आमच्यासोबत एन्जॉय करतोय. तर तुम्ही पण या आणि नवापूर बीचला एन्जॉय करा. काय झालं बाबू? घाबरला. काय झालं? पाणी आलं तसं घाबरला. ओले ओले. घर पे शेर, बाहेर कोण? हा, बाहेर मांजर. तर मित्रांनो, नवापूरला बीचला यायचं असेल तर बोळींज नाक्याला यायचं. बोळींज नाक्यावरनं लेफ्ट आहे, त्या लेफ्टवरनं तुम्हाला सरळ सरळ यायचं आहे आणि सरळ सरळ आलात की तुम्हाला पुढे एक राईट असणार आहे आणि तो राईट मारलात की डायरेक्ट तुम्हाला नवापूर रोडलाच भेटणार आहे. तर तुम्हाला कुठेच त्यानंतर राईट किंवा लेफ्ट नाही मारायचं आहे, एकदम सरळ सरळ जायचं आहे. आणि तुम्हाला हा बोळींज नाक्यावरनं अवघा 11 मिनिटाचा प्रवास आहे आणि तुम्ही 11 मिनिटाच्या नवापूर बीचला याल. आणि पीसफुल वातावरण पाहिजे असेल तर नवापूर बीचला आणि एन्जॉय करायचं असेल, काही राईड करायचे असतील, उंट वाईड करायचा असेल, घोडा राईड करायचा असेल, फोटोज काढायचे असतील तर अर्नाळा बीच प्रेफर करा. आणि पीसफुल वातावरण पाहिजे असेल, खेळायचं वातावरण, तर नवापूर बीच प्रेफर करा. अवघे 10 मिनिटाचं वॉकिंग आहे, तुम्ही दोन्ही एन्जॉय करू शकता बीच आले असाल तर. आम्ही आता फक्त करतोय नवापूर बीच एक्सप्लोअर. आता आम्ही अर्नाळ्याला जात नाही कारण की खूप लेट होईल ना, खूप लेट होईल. तर आता आपल्याला जायचं लोकेशला जायचं आहे, तिथे आपण तंदुरी वडापाव खाणार, तर त्यानंतर मग घरी जाणार. मित्रांनो, सनसेटला सुरुवात झाली आहे. तुम्हाला जर अप्रतिम सनसेट बघायचं तर या ठिकाणी नक्की या, कारण की बघा वातावरण बघा आणि समुद्रात पडलेला सूर्याचा प्रकाश बघा. दिस इज नेचर. नेचरच्या पुढे काहीच नाही.
सॉंग्स बिंग्स लावून. हवा कशी लागते? तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, आम्ही कसा एक्सप्लोर केला, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत, नक्की आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे, कारण की आता आपल्याला लेट झाला आहे खूप आणि आपण गडगड करतो आहे. तर असेच आमच्या ब्लॉगला बघत राहा आणि एन्जॉय करा.